मला आजही दिवस आठवतोय की लोकसभेचे निकाल लागले आणि आम्ही फार कमी याच्यामध्ये आलो. म्हणजे आम्हाला एक्सपेक्टच केलं नव्हतं की ज्या पद्धतीने आम्ही काम केलं, परंतु त्यावेळेला फेक नरेटिव्ह जो होता तो महाविकास आघाडीकडनं सेट केलेला होता. संविधान बदलणार, आरक्षण आणि या सगळ्या गोष्टींमध्ये. आणि त्याच्यानंतर आमच्या ऑफिसमध्ये कोणी नाही, म्हणजे शुकशुकाट असायचा. हे असं चालू असतं. आणि जशी विधानसभा झाली आणि त्यानंतर जी रीग लागली आणि आता जर तुम्ही बघाल तर पाय ठेवायला जागा नाहीये पार्टी ऑफिसला नगरपालिकेनंतर. त्याच्यामुळे या गोष्टी होत राहतात आणि कोणी कोणाचे फोडले वगैरे अशातला काही भाग नसतो. आमचेही बरेच लोक त्यांच्याकडे गेलेले आहेत, यांच्याकडे गेलेत, त्यांच्याकडे गेलेत, त्यांची काही लोक आमच्याकडे आले. तर हे प्रोसेस असतं, जिथे लोकांना वाटतं तिथे लोक जातात. म्हणजे आरोप होतात की ईव्हीएम मुळे जिंकतात, हे तर सिस्टम हाती घेतली जाते, पैसा. निलेश राणे यांनीच काहीतरी स्टिंग ऑपरेशन केलं तुमच्याच मित्र पक्षांमध्ये. तर हे काय नेमकं चालू आहे? बघा, तुम्हाला मी सांगते, धादांत खोट आहे. आता तुम्ही म्हणाल कसं, तर मतदार याद्या त्याच आहेत. बरोबर, त्याच मतदार याद्या आहेत ज्याच्यावरती हरकती घ्यायच्या आम्ही पण कित्येक वेळा घेतलेल्या आहेत की ही नावं डिलीट व्हायला पाहिजे, दुबार नावं गेली पाहिजे, असे सगळे पेपर्स आहेत. आता त्याच मतदार याद्यांवरती यांचे खासदार निवडून येतात. तेव्हा तर हे जल्लोषात होते, ढोल नगारे पिटत होते. त्यावेळेला यांचा सगळ्यावरती लोकशाहीवर जो आहे विश्वास दृढ होता, संविधानावर होता, निवडणूक आयोगावर होता आणि सगळ्यावरती होता. आणि त्याच मतदार याद्यांवरती यांचे खासदार निवडून आले. मग हे सगळे बोगस वोटिंगने आलेत का? सांगा मला बरं. त्याच मतदार याद्यांवरती विधानसभा निवडली. 6 महिन्याचा डिफरन्स होता. बरोबर. पण लोकांच्या लक्षात आलं की जे बोलताय ते खोटं आहे आणि त्यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला निवडून दिलं. बरं, त्याच मतदार याद्यांवरती नगरपालिका, त्याच मतदार याद्यांवरती महानगरपालिका आणि जिल्हा परिषदा होणार.